श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेवर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. अनेक भक्त मला विचारतात की स्वामी समर्थांचे 21 दिवसांचे पारायण कसे करावे, त्याचे नियम काय आहेत, कोणत्या वेळेला करावेत, मध्ये एखादा दिवस चुकला तर काय करावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पारायण केल्याने नक्की काय लाभ होतो. तर आज मी तुम्हाला एकदम सविस्तर आणि सोप्या भाषेत सर्व माहिती सांगणार आहे. जर तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने हे 21 दिवस पूर्ण केले तर स्वामींची कृपा नक्कीच अनुभवायला मिळते. सर्वप्रथम पारायण सुरू करण्यापूर्वी मनामध्ये एक स्पष्ट संकल्प करा. संकल्प म्हणजे आपल्या इच्छेचे आणि हेतूचे स्वामींना सांगणे. उदाहरणार्थ, हे स्वामी समर्थ, मी पुढील 21 दिवस तुमचे पारायण पूर्ण श्रद्धेने करणार आहे. माझ्या कुटुंबावर कृपा करा. माझी अमुक इच्छा पूर्ण करा. संकल्प करताना मन शुद्ध असावे आणि कोणाबद्दलही वाईट भावना नसावी. शक्यतो गुरुवार किंवा एखाद्या शुभ तिथीपासून पारायण सुरू करावे. पण जर फारच तातडीची समस्या असेल तर कोणत्याही दिवशी सुरू करू शकता. दररोज एकाच वेळेला पारायण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. शक्य असल्यास पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करा. घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ ठिकाणी ठेवावी. समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. अगरबत्ती लावा. प्रथम गणपतीचे स्मरण करा आणि नंतर स्वामी समर्थांचा मंत्र म्हणा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 108 वेळा जपा. त्यानंतर स्वामी समर्थांचे चरित्र किंवा गुरु लीलामृत यातील ठराविक अध्याय वाचा. काही भक्त दररोज एक अध्याय वाचतात तर काही संपूर्ण ग्रंथ 21 दिवसात पूर्ण करतात. तुमच्या वेळेनुसार ठरवा, पण सातत्य ठेवा. पारायण करताना मन एकाग्र असणे अत्यंत आवश्यक आहे. मध्ये फोन, टीव्ही, गप्पा यापासून दूर राहा. शक्यतो एकाच जागी बसून पारायण करा. जर स्त्रियांना मासिक पाळी आली तर त्या दिवसात ग्रंथाला स्पर्श करू नये, पण मनात स्वामींचा जप चालू ठेवावा. नंतर उरलेले दिवस पूर्ण करून 21 दिवस पूर्ण करा. या 21 दिवसात शक्यतो सात्विक आहार घ्यावा. मांसाहार, मद्यपान टाळावे. खोटे बोलणे, वाद घालणे टाळावे. शक्य असल्यास प्रत्येक गुरुवारी एखाद्या गरजवंताला अन्नदान करा किंवा किमान एकाला जेवू घाला. स्वामी समर्थांना खूप आवडते ते म्हणजे दान आणि सेवा. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. काही भक्त पहिल्याच आठवड्यात चमत्कार अपेक्षा करतात, पण स्वामी समर्थ आपल्यासाठी योग्य वेळ पाहूनच कृपा करतात. त्यामुळे अधीर होऊ नका. जर मध्ये एखादा दिवस चुकला तर घाबरू नका. त्या दिवशी जप जास्त करा आणि 21 दिवस पुन्हा मोजायला सुरुवात करा, कारण पारायणात सातत्य आणि नियम पाळणे महत्त्वाचे आहे. पारायण पूर्ण झाल्यावर 21व्या दिवशी विशेष पूजन करा. स्वामींना नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास खीर, पुरणपोळी किंवा साखर फळांचा नैवेद्य अर्पण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 किंवा 1008 वेळा जपा. त्यानंतर आरती करा आणि आपल्या इच्छेची पूर्तता झाल्याबद्दल मनोमन धन्यवाद द्या. जर इच्छा अजून पूर्ण झाली नसेल तरीही विश्वास ठेवा की स्वामी तुमच्यासाठी काहीतरी उत्तमच ठरवत आहे. अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की 21 दिवसांचे पारायण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या अडचणी कमी झाल्या, नोकरी मिळाली, घरातील वाद शांत झाले, आरोग्य सुधारले. पण हे सर्व श्रद्धेवर अवलंबून आहे. पारायण हे फक्त पुस्तक वाचणे नाही, तर मन शुद्ध करणे आहे. स्वामी समर्थ हे आपल्यात प्रत्येक भावनेला जाणतात. शेवटी एवढेच सांगते की जर तुम्ही खरोखर अडचणीत असाल, मानसिक ताण असेल, घरात नकारात्मकता असेल तर 21 दिवसांचे पारायण नक्की करा. स्वामी समर्थांचा एकच मंत्र लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या शब्दामध्येच सर्व शक्ती आहे. पूर्ण श्रद्धेने आणि सातत्याने पारायण करा आणि स्वामींची कृपा अनुभवा. श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सर्व स्वामी भक्तांनी सबस्क्राईब करा. आमचा व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.